नमस्कार. एक ताक करावी विषय इतिहास. प्रकरण 6. भारतातील दुसरे नागरीकरण. याचा आपण अभ्यास करत आहोत. आजच्या तासिकेमध्ये दुसरे नागरीकरण यासंबंधी आपण माहिती पाहत आहोत. साधारणतः इसवी सन पूर्व 1000 च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात आली. यामध्येच भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा, या सीमा विस्तारामध्ये झालेला सत्ता संघर्ष, या सत्ता संघर्षामधून काही जनपदे हे प्रबळ झाली आणि त्याचेच रूपांतर महाजनपदामध्ये झालेले दिसून येते. भारतीय उपखंडामध्ये अफगाणिस्तान ते बंगाल, विंध्य पर्वत ते दक्षिणेकडे गोदावरीच्या तटापर्यंत या सर्व क्षेत्रामध्ये 16 महाजनपदाचा उदय झालेला दिसून येतो. महाजनपदाच्या राजधान्या असल्याने आणि व्यापारामुळे त्यांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे यामधील काही नगरी यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झालेला दिसून येतो. त्यालाच ही जी दुसरी भारतामध्ये नागरी संस्कृती दुसऱ्यांदा विकसित होत गेली, उदयास आली, त्यालाच भारतातील दुसरे नागरीकरण असे म्हटलेले आहे. या संबंधीमध्ये महापरिनिब्बाणसूत या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी आणि वाराणसी या 6 नगरांचे विशेष महत्त्व असल्याचे आपल्याला दिसून येते. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या प्रारंभी पासून भारतामधील ही नगरे विकसित होत गेली, भरभराटीला आलेली दिसून येतात. महाजनपदाच्या काळातील असलेली वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी मिळालेली आहेत. अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे मिळालेली आहेत. चांदी आणि तांब्याची नाणी सापडलेली आहेत. या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापन पण या नावाने केलेला आढळतो.
नागरी संस्कृतीच्या संदर्भामध्ये काही बाबी ज्या पुढे येणार आहेत, म्हणजे पुढील काही बाबी नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ या बाबी कोणकोणत्या आहेत? यामध्ये नागरी केंद्राच्या गरजा पुरवणाऱ्या ग्रामवसाहतीचे जाळे म्हणजेच प्रभाव क्षेत्र, मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्राचा विकास, ग्रामवसाहतीचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न असणे, सुविहित कर प्रणाली, अंतर्गण आणि दूरवरच्या प्रदेशांचा असणारा व्यापार, त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्ग यांचे सुव्यवस्थित असलेले जाळे, वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारे क्रय विक्रय पद्धती, सुप्रस्थापित कायदे, न्याय व्यवस्था, या सर्व बाबी नागरीकरणाची वैशिष्ट्य मानले जातात व महाजनपदाच्या काळात या सर्व बाबी अस्तित्वात होत्या. म्हणजेच नागरीकरणाच्या निर्देशक बाबी म्हणून याकडे पाहिले जाते. आणि म्हणूनच यालाच दुसरे नागरीकरण संबोधण्यात आलेले आहे. याप्रमाणेच महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच महाजनपदे आणि त्या काळातील कोणकोणती नगरे अस्तित्वात होती याचा विचार आपण करणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण दक्षिणेतील अश्मक हे दक्षिणेकडील एक महाजनपद होते. एवढे एकच महाजनपद हे दक्षिणेमध्ये, तर बाकीची 15 महाजनपदे ही उत्तरेकडे होती. नकाशामध्ये आपण पाहिलं तर ती लक्षात येतील. या सर्व भागामध्ये आपण पाहत असताना अवंती, चेदी, वत्स, काशी, मगध, अंग, व्रज्जी, मल्ल, पांचाल, सुरसेन, मत्स्य, कुरु, गांधार, ही 15 महाजनपदे ही उत्तर भारतामध्ये होती, म्हणजे उत्तरेकडे होती. दक्षिणेकडे महाराष्ट्राशी संबंधित असलेलं अश्मक एकच महाजनपद होतं. या महाजनपदाच्या राजधान्या म्हणजे महाजनपदातील नगरे आणि महाजनपदे यांचाही आपण विचार करणार आहोत. म्हणजेच महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे हे आपल्याला पुढील तक्त्यामध्ये दिसत आहेत. 16 महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची असलेली 16 नगरे
आपल्याला पाहता येतं. जसं की काशी हे महाजनपद, त्याची राजधानी वाराणसी. कोसल त्याची राजधानी श्रावस्ती. अंग त्याची राजधानी चंपा. मगध त्याची राजधानी ग्रीव्रेज किंवा राजगृह. व्रज्जी याची राजधानी वैशाली. मल्ल किंवा मालव याची राजधानी कुशीनगर किंवा कुशीनार. चेदीची राजधानी शक्तिमती किंवा सोथिवती. वंश किंवा वत्स याची राजधानी कौशांबी. कुरुची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण. उत्तर पांचालची राजधानी ऐच्छत्र. दक्षिण पांचालची राजधानी कांपिल्य. मत्स्यची राजधानी विराटनगर. सूरसेनची मथुरा. अश्मक किंवा अशक ज्याचा संबंध महाराष्ट्राशी येतो, अशा या महाजनपदाची राजधानी पोटली, पोतन किंवा पोदन. अवंतीची राजधानी उज्जैनी आणि महिष्मती. गांधारची राजधानी तक्षशिला. कंबोजची राजधानी राजपूर. अशा प्रकारे आपल्याला या 16 महाजनपदे आणि त्यांच्या राजधानी यांची नावे सांगता येतील. पुन्हा एकदा आपल्याला ही महाजनपदे नकाशामध्ये पाहता येतात. कंबोज आणि गांधार ही आजच्या भारताच्या बाहेर म्हणजे अफगाणिस्तान मध्ये यांचा समावेश होतो. तर क्रमशः आपण ही महाजनपदे यांचा थोडक्यात विचार करणार आहोत. तो महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे या टायटलमध्ये क्रमांक 1 काशी. काशी हे महाजनपद सुरुवातीच्या काळात 16 महाजनपदाच्या यादीमध्ये अधिक बलशाली होते, सामर्थ्यशाली होते. त्याची राजधानी वाराणसी. काशी महाजनपदाचे राजे अतिशय महत्वाकांक्षी असल्याने त्यांना सब्बा राजुनाम अग्रराजा बनण्याची इच्छा होती. म्हणजेच सर्व राजामधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती. असे काही जातक कथेमध्ये उल्लेख आढळतात. त्याचबरोबर महाबग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर मगधाचा राजा अजातशत्रू याने काशी राज्य मगधामध्ये विलीन केले याचाही उल्लेख सापडतो. अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धाचा समकालीन होता. तर अशा प्रकारे काशी, त्याची राजधानी असलेली वाराणसी या महाजनपदाच्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल. त्याचबरोबर
क्रमांक 2 कोसल. श्रावस्ती कोसलची राजधानी. कोसलचा विस्तार पाहत असताना उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशामध्ये कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला दिसतो. कोसल चा राजा प्रसेनजीत हा गौतम बुद्धाचा अनुयायी होता. मगधाचा राजा अजातशत्रू याने कोसलचा पाडाव करून ते मगधामध्ये विलीन केले. त्यानंतर अंग हे महाजनपद, या महाजनपदाची राजधानी असलेली चंपा हे नगर हे एका अर्थाने सागरी व्यापाराचे केंद्र होते. पुढे बिंबिसाराने अंग महाजनपदाचा पाडा करून ते मगध राज्यामध्ये विलीन केलेले दिसून येते. त्यानंतर मगध या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह या ठिकाणी होती. हे गिरिव्रज शहर 5 टेकड्यांनी वेढलेले असल्याने शत्रूसाठी दुर्गम होते. याचा राजा बिंबिसार गौतम बुद्धाचा समकालीन होता. त्याच्याच काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाल्याचे दिसून येते. जसं आपण वर पाहिल्याप्रमाणे अंगराज्य, याचा बिंबिसाराने पाडाव केला आणि ते मगधामध्ये सामील केले, म्हणजेच विस्तारवादी भूमिका. त्यानंतर व्रज्जी किंवा वज्जी. व्रज्जी हा महाअटकुल म्हणजेच 8 कुळांचा संघ होय. विदेह, लच्छवी, वज्जी, शाक्य, सात्रक इत्यादी कुळांचा यामध्ये समावेश होता. यात एकपन्न जातक कथेतील वर्णनानुसार व्रज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. तसेच नगराला 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. अजातशत्रूने व्रज्जी संघ जिंकून त्याचेही मगधामध्ये विलिनीकरण केलेले दिसून येते. त्यानंतर मल्ल या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कुशीनाथ किंवा कुशीनगर, त्यालाच कासिया असे म्हटलं जातं. कुशीनार येथेच गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झालेले आहे. परिनिर्वाण चैत्य ताम्रपट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट या ठिकाणी पाहायला मिळतो. परिनिर्वाण स्तूपापाशी हा ताम्रपट सापडला. उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते. नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्याचे गणराज्यामध्ये रूपांतर झाले. महाजनपदाचा पावा आणि भोगनगर ही आणखी 2 महत्वाची नगरे होती या महाजनपदामध्ये. अशा पद्धती त्याचबरोबर लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्ये एकत्र येऊन एक संघ प्रस्थापित झाला होता. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्याचबरोबर चेदी
या महाजनपदाचा विस्तार सध्याचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. शक्तिमती किंवा सोथिवती ही चेदी महाजनपदाची राजधानी. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तिमती नगर वसलेले होते असे मानले जाते. वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कोशांबी अलाहाबाद जवळील कोशम या ठिकाणी होती. गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवाचा वंशज निकचक्षु या राजाने त्याची राजधानी कोशंबी येथे हलवली असा पुराणामधील उल्लेख आढळतो. कवी भास यांनी लिहिलेल्या स्वप्नवासवदत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार यांचा समकालीन मानला जातो. कुरु या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती. सध्याच्या दिल्ली जवळचे इंद्रपत या ठिकाणी प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. जे इंद्रप्रस्थ महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्या राजधानीचे ठिकाण. त्या काळामध्ये इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. अशा प्रकारचे कुरु हे एक महाजनपद, त्याची राजधानी इंद्रप्रस्थ, ज्याचा संबंध महाभारतामध्ये, त्याचा उल्लेख महाभारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. जे कौरव आणि पांडवांचं महायुद्ध झालं, युद्धाचं ठिकाण म्हणजेच कुरुक्षेत्र या नावाने ते प्रसिद्ध आहे. यापुढचे महाजनपद म्हणजे पांचाल. या महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग होते. दोन भाग होण्यामागे भागीरथी नदी एका बाजूला दक्षिण पांचाल आणि एका बाजूला उत्तर पांचाल या नदीच्या बाजूला होती. आणि भागीरथी नदी ही त्याची सीमा मानली जाईल. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ऐछत्र रामनगर जवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती. फारुखाबाद जिल्ह्यातील कापिल्ले येथे दक्षिण पांचालाची राजधानी होती. उत्तर पांचालाच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनांमध्ये सतत लढाया होत, युद्धे होत. सुरुवातीच्या काळात राजसत्ताक असलेले पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यामध्ये झालेले दिसून येते. त्यानंतर मत्स्य या महाजनपदाची राजधानी विराटनगर ही आजच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती. याचं पुढे मगधामध्ये विलीनीकरण झाले. बैराट या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख आढळतात. त्यानंतर शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. मथुरा ही त्याची राजधानी. ग्रीक इतिहासकाराने
सुरशेनॉय आणि त्याच्या राजधानीचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो. हेही पुढे मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले. त्यानंतर अश्मक किंवा अशक याची राजधानी पोटली याचा महाराष्ट्राशी संबंध येतो. या संबंधामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. अवंती या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी, आजचं उज्जैन, आणि दक्षिण अवंताची राजधानी महिष्मती, मांधाता जिल्हा खांडवा येथे होती. अवंतीचा राजा प्रद्योत म्हणजे प्रद्योत हा गौतम बुद्धाचा समकालीन इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजन मगध साम्राज्यामध्ये विलीन झाला. त्यानंतर गांधार या जानपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला दिसतो. नकाशामध्ये वरच्या भागामध्ये आपण याला पाहिलेलं आहे. तक्षशिला ही त्याची राजधानी. पुक्कसती किंवा पुष्करसारीन हा गांधाराचा राजा बिंबिसारचा समकालीन मानला जातो. त्याचे बिंबिसारवर राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धात गांधार महाजन पर्शियन सम्राट दारियुश पहिल्याने जिंकून घेतले. आणि पुढे त्याचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला गेला. शेवटचे महाजनपद कंबोज प्राचीन साहित्यात याचा उल्लेख गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर किंवा राजौरी ही त्याची राजधानी. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्याकडे होते. कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्यांचा प्रतिकार केला. ग्रीक इतिहासकाराने उल्लेख केलेले अस्पासिओय हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. राज म्हणजेच राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असाही कंबोज याचा उल्लेख आढळतो. तर अशा प्रकारे एकूण 16 महाजनपदे या संबंधीची माहिती आपण क्रमशः आजच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. त्यांच्या राजधान्याची ठिकाणं पाहिलेली आहेत. हे या सर्व नगरांना शहरांनाच दुसरे नागरीकरण असे संबोधलेले आहे.